Hello friends, our next chapter is oscillations. Oscillations म्हणजे काय, कसे असतात, त्याच्याशी रिलेटेड आपण ह्या टॉपिकमध्ये लर्न करणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ द इंट्रोडक्शन. द ऑसिलेशन म्हणजे काय ते एक्सप्लेन केलेलं आहे. ऑसिलेशन इज अ व्हेरी कॉमन अँड इंटरेस्टिंग फेनॉमेनन इन द वर्ल्ड ऑफ द फिजिक्स. हा एक फेनॉमेनन आहे आणि तो कॉमन आहे. In our daily life, we come across various examples of oscillatory motion. कुठल्या कुठल्या ऑसिलेटरी मोशन आहेत, लाईक रॉकिंग ऑफ द क्रॅडल, पाळणा जो असतो ना, आपण पाळण्यात किंवा झोपाळ्यात बरेच जण बसलेले आहेत, तो इकडून तिकडे पुढे आणि मागे होतो, ते एक एक्झाम्पल आहे ऑसिलेटरी मोशनचं. दुसरं म्हणजे स्विंगिंग ऑफ अ स्विंग, मोशन ऑफ द पेंडुलम ऑफ द क्लॉक. जुन्या पद्धतीची जी घड्याळ होती त्याच्यामध्ये खालचा असा पेंडुलम असा टिक 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 टिक, तो त्याची पण मोशन आहे, ती पण ऑसिलेटरी मोशन होते, मध्ये मोडली जाते. त्याच्यानंतर व्हायब्रेशन ऑफ ए गिटार और व्हायोलिन स्ट्रिंग. गिटार किंवा व्हायोलिन असे जे स्ट्रिंगचे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्यांच्या जर का आपण तारा छेडल्या तर त्यांचे व्हायब्रेशन्स होतात, ते पण ऑसिलेटरी मोशनमध्येच येतं. त्याच्यानंतर अप अँड डाऊन मोशन ऑफ अ निडल ऑफ अ स्विंग मशीन. शिलाई मशीनची जी निडल आहे ती खालीवर खालीवर होते, ती पण अप अँड डाऊन होते, ती पण ऑसिलेटरी मोशनमध्येच येते. मोशन ऑफ दी प्रॉंग्स ऑफ अ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्क आता हे एक इन्स्ट्रुमेंट आहे की जे आपल्या फिजिक्सच्या लॅबोरेटरीमध्ये यूज केलं जातं व्हायब्रेशन्स क्रिएट करण्यासाठी. मग त्याचे जे प्रॉंग्स दिसतात त्यांचे व्हायब्रेशन्स ते पण ऑसिलेटरी मोशनमध्ये येतात. त्याच्यानंतर ऑसिलेशन्स ऑफ अ स्प्रिंग, स्प्रिंगचे ऑसिलेशन, हे सगळे कॉमन एक्झाम्पल्स आहेत कशाचे, ऑसिलेटरी मोशनचे. बघा मी परत रिपीट करते. रॉकिंग ऑफ अ क्रॅडल, स्विंगिंग ऑफ अ स्विंग, मोशन ऑफ अ पेंडुलम ऑफ ए क्लॉक, व्हायब्रेशन्स ऑफ गिटार और व्हायोलिन ऑफ द स्ट्रिंग. त्याच्यानंतर अप अँड डाऊन मोशन ऑफ द निडल ऑफ द स्विंग मशीन, मोशन ऑफ प्रॉंग्स ऑफ द व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोक, ऑसिलेशन ऑफ अ स्प्रिंग, etc. These are the examples of oscillatory motion. In these cases, motion repeated after a certain interval of time, which is a periodic motion. ह्या सर्व एक्झाम्पल्समध्ये एक ठराविक प्रकारची मोशन आहे आणि ती ठराविक टाइम इंटरवल नंतर रिपीट होते, त्याला काय म्हणायचं, पिरियॉडिक मोशन. हिअर मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज मोस्टली टू अँड फ्रो, अप अँड डाऊन. बऱ्याच केसेसमध्ये ती जी मोशन आहे ऑब्जेक्टची ती टू अँड फ्रो म्हणजे पुढं आणि मागं किंवा अप आणि डाऊन अशा प्रकारची. ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियॉडिक मोशन. ही पिरियॉडिक आहे कारण ती ठराविक टाइम इंटरवल नंतर रिपीट होते, म्हणून त्याला पिरियॉडिक मोशन असं म्हणलं जातं. इन दिस चॅप्टर वी शॅल सी दॅट द डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन फॉर दिस मोशन कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ साइन अँड कोसाइन फंक्शन. आता इथे ऑसिलेटरी मोशन म्हणजे एखाद्या पॉईंटच्या भोवती टू अँड फ्रो मोशन असते किंवा अप अँड डाऊन मोशन असते, ती झाली ऑसिलेटरी. ठराविक टाइम इंटरवल नंतर ती रिपीट होते म्हणून झाली पिरियडिक. आता ह्या वेळेला आपला ऑब्जेक्ट आहे तो असा एकतर मूव्ह असतो, मोशन असते, त्या म्हटल्यानंतर त्याला काहीतरी डिस्प्लेसमेंट आले, चेंज इन पोझिशन म्हटल्यानंतर डिस्प्लेसमेंट झाली. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे तिथे त्याला व्हेलॉसिटी पण असणार आणि पुन्हा व्हेलॉसिटी जर चेंज होत असेल तिथे ॲक्सलरेशन पण असणार. मग हे जे आहेत टर्म्स किंवा फिजिकल क्वांटिटीज त्या कशा आहेत की साइन आणि कोसाइन फंक्शन्स आहेत, त्याच्या सहाय्याने आपण हे आपल्या फिजिकल क्वांटिटीज रिप्रेझेंट करणार आहोत ऑसिलेटरी मोशनच्या बाबतीत. सो दीज फंक्शन आर नोन ॲज हार्मोनिक फंक्शन्स. ह्या फंक्शनला हार्मोनिक फंक्शन्स असं म्हणलं जातं. देअरफॉर अन ऑसिलेटरी मोशन ओबेईंग सच फंक्शन इज कॉल्ड ॲज ए हार्मोनिक मोशन. की जी ऑसिलेटरी मोशन हे साइन आणि कोसाइन फंक्शन ओबे करते, फॉलो करते, त्या ऑसिलेटरी मोशनला हार्मोनिक मोशन असं म्हणलं जातं. आफ्टर स्टडिंग दिस चॅप्टर यू विल बी एबल टू अंडरस्टँड द यूज ऑफ अप्रोप्रिएट टर्मिनॉलॉजी टू डिस्क्राईब ऑसिलेशन्स, म्हणजेच सिम्पल हार्मोनिक मोशन, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM, एनर्जी चेंजेस ड्युरिंग द SHM, डॅम्पिंग ऑफ ऑसिलेशन अँड रेझोनन्स एक्सेट्रा. हा चॅप्टर ज्यावेळेला आपला लर्न करून झाल्यानंतर तुम्ही काय काय डिस्क्राईब करू शकाल की सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय, SHM म्हणतात त्याला. सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे SHM. ऑसिलेशन्स म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करता येतं. ही जी SHM आहे सिम्पल हार्मोनिक मोशन ती आपण ग्राफिकली सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो.
आणि ज्यावेळेला ही SHM होते, टू अँड फ्रो मोशन किंवा अप अँड डाऊन मोशन, त्याच्यामध्ये एनर्जी चेंजेस पण असतात SHM परफॉर्म करताना. ते एनर्जी चेंजेस कुठले आहे ड्युरिंग दॅट मोशन. त्याच्यानंतर हे ऑस्सिलेशनच्या डॅम्पिंग म्हणजे काय किंवा रेझोनन्स म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या चॅप्टरच्या एंडपर्यंत शिकणार आहोत किंवा तुम्ही शिकणार आहात. नेक्स्ट पॉईंट इज एक्सप्लेनेशन ऑफ अ पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन म्हणजे काय आहे ते आपण बघणार आहोत. व्हॉट इज मीन बाय पिरियॉडिक मोशन. मगाशी आपण इथे बघितलं होतं की इथे पिरियॉडिक मोशन असा शब्द गेलेला आहे त्या डिटेलमध्ये. एनी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर अ डेफिनेट इंटरवल ऑफ टाइम. एनी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर अ डेफिनेट इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज अ पिरियॉडिक मोशन. म्हणजे एक डेफिनेट टाइम इंटरवल नंतर तीच मोशन असते, तीच परत परत स्वतःहून रिपीट होते, त्याला काय म्हणायचं, पिरियॉडिक मोशन. अ बॉडी परफॉर्मिंग पिरियॉडिक मोशन गोज ऑन रिपीटिंग द सेम सेट ऑफ मुवमेंट्स. एखादा ऑब्जेक्ट आहे किंवा एखादी बॉडी आहे की जी पिरियॉडिक मोशन परफॉर्म करते, ती काय करत असते, सेम सेट ऑफ मुवमेंट्स रिपीट करते, सेम सेट ऑफ मुवमेंट्स रिपीट करते. द टाइम टेकन फॉर वन सच सेट ऑफ मुवमेंट्स इज कॉल्ड पिरियड ऑर पिरियॉडिक टाइम. एक जो सेट असतो मुवमेंटचा, तो कंप्लीट करण्यासाठी जो वेळ लागतो त्या वेळेला काय म्हणायचं, पिरियड किंवा पिरियॉडिक टाइम. बघा ही डेफिनेशन आहे पिरियॉडिक टाइमची. द टाइम टेकन फॉर वन सच सेट ऑफ मुवमेंट्स इज कॉल्ड ॲज period or periodic time. At the end of each set of movements, state of the body is the same as at the beginning. ज्या वेळेला मुवमेंटचा एक सेट कंप्लीट होतो त्यावेळेला एंडला जो सेट असतो किंवा स्टेट असते ऑब्जेक्टची, बॉडीची, ती स्टेट ही जी सुरुवातीला असते तीच स्टेट असते. म्हणजे की ऑब्जेक्टनं मोशनला सुरुवात केली, सुरुवात करताना ते त्याची जी स्टेट असते तीच स्टेट, आणि मोशन एक सेट कंप्लीट झाल्यानंतरची फायनल स्टेट दोन्हीही सेम असतात, असं त्याचा अर्थ आहे. ॲट द एंड ऑफ इच सेट ऑफ मुवमेंट्स स्टेट ऑफ द बॉडी इज सेम ॲज दॅट ॲट द बिगिनिंग. आता सम एक्झाम्पल्स ऑफ द पिरियॉडिक मोशन आर मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ, पृथ्वीभोवती चंद्राचं फिरणं, अँड मोशन ऑफ अदर प्लॅनेट्स अराउंड द सन. बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत सूर्याभोवती जे फिरतात ते. त्याच्यानंतर मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन जे न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व्ह होतात, एक्सेट्रा. हे जे एक्झाम्पल्स आहेत ते कशाचे, पिरियॉडिक मोशनचे आहेत. ॲज सीन इन द चॅप्टर, जे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलेले आहेत. द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज अ पिरियॉडिक मोशन. बघा पिरियॉडिक मोशन म्हणजे काय, की जी मोशन एक ठराविक डेफिनेट टाइम इंटरवल नंतर रिपीट होते. आता सर्क्युलर मोशन जी आहे की रिव्हॉल्विंग ऑफ अ इलेक्ट्रॉन किंवा प्लॅनेट्स अराउंड द सन किंवा इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियस भोवतीचं रिव्हॉल्युशन. सो सर्क्युलर मोशन इट इज ऑल्सो अ पिरियॉडिक मोशन. ते आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलेली आहे. Another type of periodic motion in which particle repeatedly moves to and fro along the same path is called oscillatory or vibratory motion. पार्टिकलची मोशन कशी आहे, मेन पोझिशन बघा, अशी टू अँड फ्रो मोशन अशी असू शकते, पुढे मागे पुढे मागे, अशा प्रकारची जी मोशन आहे, किंवा अप अँड डाऊन, निडल ऑफ दी स्विंग मशीन, खालीवर खालीवर शिलाई मशीनची जी सुरी असते तिचे असे जे असतात त्याला मोशनला कसली म्हणायची, ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन असं म्हणतात. एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियॉडिक. प्रत्येक जी ऑसिलेटरी मोशन आहे ती कशी असते, पिरियॉडिक. बट एव्हरी पिरियॉडिक मोशन नीड नॉट टू बी ऑसिलेटरी. एव्हरी पिरियॉडिक मोशन ही प्रत्येक वेळेला ऑसिलेटरी असेलच असं काही नाहीये. ऑसिलेटरी मोशन ही पिरियॉडिक असते, पण प्रत्येक ऑसिलेटरी मोशन ही पिरियॉडिक असते, पण प्रत्येक पिरियॉडिक मोशन ही ऑसिलेटरी असेल असं काही नाहीये. सर्क्युलर मोशन इज अ पिरियॉडिक बट इट इज नॉट ऑसिलेटरी. सर्क्युलर मोशन, मोशन ऑफ द पार्टिकल अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, ही जरी सर्क्युलर मोशन ही पिरियॉडिक आहे पण ऑसिलेटरी नाहीये. The simplest form of the oscillatory periodic motion is simple harmonic motion.
ऑसिलेटरी पिरियॉडिक मोशनचा सिंपल फॉर्म जो आहे, जो आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत, तो म्हणजे कुठला आहे तर सिंपल हार्मोनिक मोशन, इन विच एव्हरी पार्टिकल ऑफ द ऑसिलेटिंग बॉडी मूव्स टू अँड फ्रो, की ज्याच्यामध्ये ऑसिलेटिंग बॉडीचा प्रत्येक पार्टिकल टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतो. कशाच्या भोवती तर अबाउट इट्स मीन पोझिशन, की ही मीन पोझिशन आहे, एक एक्स्ट्रीम एंड अनदर एक्स्ट्रीम एंड, टू अँड फ्रो मोशन ऑफ द पार्टिकल अबाउट इट्स मीन पोझिशन. सो अलॉंग ए सर्टन फिक्स्ड पाथ, इफ पाथ इज स्ट्रेट लाईन, जर तो पाथ आहे, जो रस्ता आहे पार्टिकल टू अँड फ्रो मोशन करतोय, तो पाथ जर स्ट्रेट लाईन असेल तर द मोशन इज कॉल्ड एज अ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. पाथ जर का स्ट्रेट लाईन असेल आणि ती सिंपल हार्मोनिक मोशन असेल तर त्याला कसली म्हणायची, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर एसएचएम म्हणायचं. अँड इफ पाथ इज आर्क ऑफ दी सर्कल, ती जर आर्क असेल झोपाळ्यासारखी, क्रॅडलसारखी, इट इज कॉल्ड एज अ अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. तिला काय म्हणायचं, अँग्युलर सिंपल हार्मोनिक, अँग्युलर एसएचएम. द स्मॉलेस्ट इंटरवल ऑफ द टाइम आफ्टर विच टू अँड फ्रो मोशन इज रिपीटेड इज कॉल्ड इट्स पिरियड, अँड नंबर ऑफ ऑसिलेशन completed per unit time is called as a frequency of the periodic motion. युनिट टाइम मध्ये किती ऑसिलेशन कंप्लीट केले असतील त्या नंबरला फ्रिक्वेन्सी म्हणायचं. आणि जो टाइम इंटरवल आहे, स्मॉलेस्ट टाइम इंटरवल, की ज्याच्यामध्ये टू अँड फ्रो मोशन एक सायकल कंप्लीट केली जाते, त्याला पिरियड ऑफ द मोशन म्हणायचं.